बातम्या पाहत असताना सकाळी त्या बातमीचाच असा अचानक प्रकार मला जेव्हा दृष्टिकोनातून आला त्यावेळेस खरं तर विश्वास बसेना अशी बातमी माझ्या कानावर पडली आणि प्रत्यक्ष पाहिली। ती म्हणजे ज्यावेळेस सकाळी अजितदादा यांचं अपघात झाला असं समजलं, परंतु टप्प्याटप्प्याने सांगण्यात आलं का ते गंभीर जखमी आहे। नंतर एक तासाने असं सांगण्यात आलं का त्यांचं या अपघातात दुःख निधन झालं। जेव्हा ही बातमी मला काय अख्ख्या महाराष्ट्राला जेव्हा समजली तर मला वाटतं अख्खा महाराष्ट्र रडत होता, मी टी व्हीवर पाहत होतो। आणि खरोखर एक अत्यंत अशी दुःखद घटना आपल्या महाराष्ट्रावर झालेली। आणि पहिल्यांदा मी सांगेन का बाळासाहेब ठाकरेनंतर जो मृत्यू आलेला आहे तो म्हणजे अजितदादांचा। कारण महाराष्ट्रात दोन नेते होते, एक महाराष्ट्रासाठी लढणारे कणखर नेते म्हणजे अजितदादाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं खूप नुकसान झालेलं आहे। ते नुकसान म्हणजे ते भरून येण्यासारखं तरी मला वाटत नाही, परंतु अजितदादाने जाण्याने खूप असं महाराष्ट्रावर, आपल्या सगळ्या कुटुंबावर आणि आमच्यासुद्धा कुटुंबात जाधव परिवार खूप दुःख झालेलं आहे। खरोखर असं घटना, अशी मोठी दुःख घटना व्हायला नव्हती पाहिजे, पण दुर्दैवी ती झाली। आणि म्हणून मी आपल्या अजितदादा म्हटलं तर ते लहान मोठ्यांचे दादा होते। त्यांची ओळखच अशी कणखर नेता म्हणून महाराष्ट्रात गाजलेली आहे। आणि म्हणून मी त्यांना आमच्या जाधव परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद।